नमस्ते सर्वांना. मागच्या वर्षीपासून आपल्या राज्य सरकारने एक मोठी डिसिजन घेतलेली आहे. ती म्हणजे काय माहिती आहे का, यूपीएससी मध्ये जे IAS, IPS, IFS, IRS या पदांसाठीचा जो सिलेबस आहे ना, स्टेट PCS मध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार या पदांना टाकलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का, इथून मागच्या इतिहासामध्ये आहे ना, या पदांसाठीची जी एक्झाम व्हायची ती MCQ टाईप मध्ये एक्झाम व्हायची, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये एक्झाम व्हायची. पण मागच्या वर्षीपासून आहे ना, ही जी एक्झाम आहे ना, ती रिटर्न व्हायला लागलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांसमोर सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, हे प्रिपरेशन रिटर्नच्या बाबतीत करायचं तरी कसं, कारण की सिलेबस तर खूप मोठा आहे. हा सिलेबस कव्हर करायचा तरी कसा. जसं फॉर एक्झाम्पल मेन्सच्या बाबतीचा विचार केला ना आपण, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार या पदाचा प्रिलिमचा सिलेबस आणि UPSCचा प्रिलिमचा सिलेबस हा सेम आहे. मेन्सचा सिलेबस सुद्धा सेम आहे, परंतु मेन्सच्या बाबतीतचा सिलेबस खूप मोठा असल्यामुळे तो प्रिपरेशन करायचा तरी कसं. फॉर एक्झाम्पल GS फर्स्टच्या बाबतीत हिस्ट्री येतं, जॉग्राफी येतं, सोशॉलॉजी नावाचा एक सब्जेक्ट येतो. या सब्जेक्टला थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि दुसरी गोष्ट करंटच्या रिलेटेड लिंक कसं करायचं, दुसरी गोष्ट आन्सर रायटिंग कसं करायचं, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. नंबर सेकंड, GS2 च्या बाबतीत पॉलिटी झालं, सोशल जस्टिस झालं, इंटरनॅशनल रिलेशन झालं आणि गव्हर्नन्स झालं. हा सिलेबस सुद्धा कशा पद्धतीने कव्हर करायचा, त्याचे रिसोर्सेस काय काय, कुठल्या सब्जेक्टमधनं कुठला पॉईंट कव्हर करायचा आहे, दुसरी गोष्ट त्याची आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायची, हा सुद्धा क्वेश्चन चिन्ह निर्माण झालेला आहे, क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे. नंबर GS3 मध्ये इन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालं, इन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम झालं, इंटरनल सिक्युरिटी झालं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी झालं, डिझास्टर मॅनेजमेंट झालं. असा मोठासा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टला करंटच्या रिलेटेड लिंक करून त्याचं कसं आन्सर रायटिंग करायचं, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट, GS4च्या बाबतीत केस स्टडीच्या बाबतीत बोललो, इथिक्स अँड इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूडच्या बाबतीत कसा अप्रोच असला पाहिजे, रिसर्चच कसे यूज करायचं, त्याच्या दृष्टिकोनात मेन्सच्या बाबतीत आहे ना, इंग्लिश आणि रिजनल लँग्वेजमध्ये तयारी कशी करायची, हा सगळ्यात मोठा महाराष्ट्राच्या मुलांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यामुळे काय माहिती, मी महाराष्ट्राच्या मुलांसाठी मेंटरशिप प्रोग्राम घेऊन येत आहे, जे महाराष्ट्राच्या सर्व मुलांना फायदेशीर असणार आहे. त्या दृष्टिकोनात नाही का, ज्यांना भविष्य घडवायचं आहे, ज्यांना मोठ्या टॉप लेवलच्या अधिकारीपासून ते टॉप लेवलला पोहोचायचं असेल, ते महाराष्ट्राची कनेक्ट होऊ शकतात, माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. मी तुम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्राच्या सगळ्या मुलांना मदत करणार आहे. तुमचं भविष्य स्ट्रॉंग करण्यासाठी ना, तुम्हाला अवघड गोष्टी सुद्धा सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. सो तुम्ही माझ्याशी जोडले जाऊ शकतात. या दृष्टिकोनात तुम्हाला पर्सनली मेसेज करू शकता. मी तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राच्या मदत करणार आहे. त्याचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्यावा. ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईटफुल फ्युचर. सो गॉड ब्लेस यू ऑल.